पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना भज्याची आठवण येते आणि सगळ्यात जास्त आवडीची आणि सगळ्यात जास्त गाडीवरती विकली जाणारी कोणती भजी असतील ना तर अशी मस्त कुरकुरीत कांदा भजी आज आपण घरीच कमी साहित्यामध्ये मस्त कुरकुरीत अशी बनवणार आहे. अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही आहेत आणि खूप छान कुरकुरीत असे झालेले आहेत बघा. खूप कमी साहित्यामध्ये भरपूर सारी आणि चविष्ट भजी तयार होतात. सगळ्यात पहिलं आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. भरपूर कांदा घ्या, पातळ कापून घ्यायचा उभा आणि ह्याच्या अशा स्लाईस मोकळ्या करून घ्यायच्या. ह्यात मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता कांद्याच्या अंदाजानुसार मीठ वापरा. मीठ व्यवस्थित कांद्याला अगोदर चोळून घ्यायचं, म्हणजे मग ह्या कांद्याला पाणी सुटतं आणि मग आपल्याला पाणी वापरावं लागत नाही. कांद्याला मीठ लावल्यानंतर एक 10 मिनटं झाकून ठेवायचं. ह्याला बघा पाणी सुटलेले, कांदा थोडासा मऊ पडलेला आहे. आता यावरती बेसन पीठ घालायचं आहे. तर तांदळाचं पीठ वगैरे मी वापरलेलं नाही आहे, असेल तर घाला 2 चमचे. आज माझ्याकडे नाही आहे तर मी स्किप केलेलं आहे, फक्त बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पीठ कांद्यावरती घालायचं. एक वाटीभर पीठ घातलेलं आहे. खूप जास्त पण पीठ घालायचं नाही आणि ओलसर कांद्याला जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ घालायचं आणि असं हाताने मस्त चोळून घ्यायचं. अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही, म्हणजे मग भजी अजिबात तेलकट होत नाही, मस्त कुरकुरीत होतात. आणि कांदा भजी म्हटलं की भरपूर सारा कांदा घालायचा, म्हणजे मग चवीला छान होतात. भजी तळताना तेल चांगलं गरम करायचं. कमी गरम तेलामध्ये जर भजी सोडलं तर तळायला वेळ जातो आणि भरपूर तेलकट भजी होतात, भरपूर तेल पितात. त्यामुळे तेल चांगलं गरम झाल्यानंतरच भजी तेलामध्ये सोडायची. मस्त पटकन तळले जातात, कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाही. बघा रंग किती छान आला आहे भज्यांना. आणि कांदा भजी थोडेशा डार्क रंगावरती तळायची, मस्त कुरकुरीत होऊ द्यायचा कांदा. जास्त जर पीठ घातलं तर भजी मऊ पण होतात, त्यामुळे जास्त पीठ घालायचं नाही. पाण्याचा वापर अजिबात करू नका. तुम्ही हवं तर ह्यात तुम्ही पीठ तयार करताना थोडंसं तिखट घातलं तरी चालेल, लाल तिखट, किंवा मग कापलेली हिरवी मिरची घाला, कोथिंबीरसुद्धा घालू शकता. पण अगदी साधी, सिंपल आणि अगदी टेस्टी अशी कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहेत, एकदम सोप्या पद्धतीने. गरम तेल करायचं आणि गरम तेलामध्येच भजी तळून घ्यायची. तेल अजिबात थंड पडू द्यायचं नाही. सुरुवातीची बॅच तळल्यानंतर जर तेल थंड पडले असं वाटलं तर थोडं गरम होऊ द्यायचं, मग भजी सोडायची. अगदी छान होतात, मस्त कुरकुरीत होतात. कांदा भजीलाच खेकडा भजीसुद्धा म्हणतात. तर मस्त अशी आपली ही कांदा आणि खेकडा भजी तयार झालेली आहेत. अजिबात तेलकट नाही, छान कुरकुरीत झालेली आहे. तांदळाचं पीठ मी वापरलेलं नाही आहे, फक्त बेसन पिठापासूनच बनवलेली आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने भजी बनवून बघा. भज्यासोबत खाण्यासाठी कुठलीही तुम्ही चटणी बनवू शकता, पुदिन्याची वगैरे हिरवी, किंवा मग साधं आपलं झटपट मिरची तळून घ्या आणि मस्त मिरचीला मीठ लावून घ्या. तळलेली मिरची भज्यासोबत खूप छान लागते. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा भजी करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. मस्त अशी भजी बनवा आणि पावसाळ्यामध्ये भज्याचा आनंद घ्या.